महावितरणाच्या मुख्य अभियंत्याकडून सरपंचासह सदस्यांना खालच्या पातळीची वागणूक देऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं ग्रामस्थ ग्रामसभेत प्रचंड संताप व्यक्त करीत असताना दुसरीकडे नाशिक रोड देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या कानावर या अभियंत्याचा कारनामा अजून कसा पोहोचला नाही यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। एकलहरा ग्रामपंचायतीचे घरपट्टीचे 5.25 कोटी रुपये महावितरणाकडे थकीत आहे। 7 वर्षापासूनची ही रक्कम वसूल व्हावी म्हणून सरपंच अरुण दुशिंग हे उपसरपंच दिलीप राजोळे तसंच सदस्यांना घेऊन महावितरणाच्या कार्यालयात गेले होते। त्यावेळी मुख्य अभियंता भूषण शिंदे यांनी या साऱ्यांचाच पद्धतशीरपणे पाणउतारा केला। त्यांचं काहीही एक ऐकून न घेता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। शुक्रवारच्या ग्रामसभेत या घटनेचे पडसाद उमटले। ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या मुजोर अभियंत्यांवर कारवाईसाठी दुशिंग यांच्या पाठीशी उभं राहण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केलाय। प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। सद्यस्थितीत महावितरण विरुद्ध गाव अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। अभियंत्यांवर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे। असं असताना आमदार आहिरे यांच्या कानापर्यंत ही बाब पोहोचली की नाही हा खरा प्रश्न आहे। एकतर महावितरणाकडे 5.25 कोटी थकल्यानं गावात पाणी रस्ते अशा विकास कामांचा रथ थांबलाय। अर्थात ग्रामसभेत दुशिंग यांनी तसं सांगितलं याचा विचार करून ही रक्कम देऊन टाकणं गरजेचं असताना उलट अभियंत्यानं सरपंचाचा पाणउतारा केल्यानं अख्खं गाव पेटणं स्वाभाविक आहे। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबल्यानं ग्रामपंचायत असो की पंचायत समिती गण वा जिल्हा परिषदेच्या गटात आमदारांच्या शिफारशीनं 5 वर्षापासून विकास कामं सुरू आहेत। 1-2 नाही तर साऱ्याच मतदारसंघात ही परिस्थिती आहे। त्यामुळे महावितरणाला जाब विचारून ग्रामपंचायतीचे हक्काचे 5.25 कोटी रुपये देण्यास भाग पाडणं आमदाराचं काम होतं। पण ही बाब त्यांच्या कानापर्यंत न पोहोचल्यानं थेट लोकनियुक्त सरपंचाचा पाणउतारा करण्यापर्यंत अभियंत्यांची मजल गेली आहे। गावकरी आणि महावितरण यांच्या सुरू झालेल्या संघर्षात हस्तक्षेप करून आमदार आहिरे तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय।